नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या परीक्षेच्या दृष्टीने मराठी विषयाचा आपण मागील काही दिवसापासून अभ्यास करत आहोत. आजचा घटक आहे अलंकार, विरामचिन्हे आणि शुद्धलेखन. तर आजच्या या तीन महत्त्वपूर्ण घटकांवर आपण माहिती समजून घेणार आहोत. या तीन घटकांवर साधारणतः 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. यापूर्वी विचारलेले प्रश्नसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणार आहे. अलंकार म्हणजे काय? भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या घटकाला अलंकार म्हणतात. तर अलंकार हा भाषेच्या सौंदर्याचा महत्त्वपूर्ण घटक असतो. भाषिक सौंदर्यासाठी अलंकार ही महत्त्वपूर्ण बाब आपल्याला व्याकरणात शिकावी लागते. प्रमुख अलंकार आपल्याला शिकायचे आहेत, जसं उपमा अलंकार, रूपक अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, अनुप्रास अलंकार. तर या अलंकारांच्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया. जसं उपमा अलंकार, दोन वस्तूंमधील साम्य म्हणजे सारखा, प्रमाणे, जसा तसा या शब्दांनी दाखवलं जातं तेव्हा उपमा अलंकार तयार होत असतो. उदाहरण म्हणून, तो सिंहासारखा शूर आहे. म्हणजे या ठिकाणी सारखा हा शब्द सिंहासारखा शूर या दृष्टीने दिलेला आहे, म्हणून हा उपमा अलंकार होतो. सिंहाची उपमा दिलेली आहे शूर व्यक्तीला. येथे सिंहासारखा हा उपमा अलंकार आहे. याच्यासारखंच काही प्रश्न पण आपल्याला समजून घ्यावे लागतात. जसं ती चंद्रासारखी सुंदर आहे. तर इथं सुंदर व्यक्तीला चंद्राची उपमा दिलेली आहे, म्हणून उपमा अलंकार आहे. दुसरा प्रकार असतो जो म्हणजे रूपक अलंकार. उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये थेट एकरूपता दाखवले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. जसं उदाहरणमध्ये, तो सिंह आहे. हे उदाहरण आहे. माझा मित्र ज्ञानसागर आहे. म्हणजे तो व्यक्ती उपमेय आणि उपमान म्हणजे मित्र आहे पण तो ज्ञानसागरसारखा आहे. तो आहे सिंहासारखा व्यक्ती आहे की सिंहासारखी ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे. माझा मित्र ज्ञानसागर आहे. इथे रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूप दाखवण्यासाठी व्यक्त केलेला शब्द असतो. अनुप्रास अलंकार, एकाच वर्णाची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा अनुप्रास अलंकार होत असतं. जसं चंचल चपड चिमणी, यामध्ये एकच वर्ण म्हणजे च या वर्णाचा पुनरावृत्ती आली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. चंचल चपड चिमणी या उदाहरणामधून आपल्याला समजून घेता येईल की अनुप्रास अलंकार काय असतो. आता आपण काही विरामचिन्हे यांच्या संबंधात काही समजून घेणार आहोत. वाचन करताना योग्य ठिकाणी थांबण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. महत्त्वाची विरामचिन्हे आपण समजून घ्या की पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, द्विबिंदू, अर्धविराम, अवतरण चिन्ह हे महत्त्वाची विरामचिन्हे आहेत. याच्यावर सुद्धा यापूर्वी काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न आपण जर समजून घेतले तर साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला समजेल. त्या दृष्टीने मागच्या प्रश्नपत्रिका बघणं खूप महत्त्वाचं आहे. मी सुद्धा नमुनात्मक काही प्रश्न आपल्याला यासोबत दिलेले आहेत, ते आपण पहा. उदाहरण म्हणून, तुझे नाव काय आहे? तर हा प्रश्न आहे, त्याने ती प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. वा, किती सुंदर फुल आहे. इथे वाच्या नंतर आणि फुले आहेच्या नंतरसुद्धा उद्गार चिन्ह आहे, म्हणून ते उद्गारवाचक चिन्ह म्हणून आपण त्याला उद्गार चिन्ह म्हणतो. तू कुठे आहेस यामध्ये कोणतं चिन्ह आहे असा प्रश्न जर असेल तर ते प्रश्नचिन्ह आहे. आता शुद्धलेखन. शुद्धलेखनाच्या बाबतीमध्ये शब्द योग्य पद्धतीने लिहिण्यास शुद्धलेखन असं म्हटलं जातं. आणि TETमध्ये याच्यावरसुद्धा यापूर्वी काही प्रश्न आलेले आहेत. तर शुद्धलेखनाचे प्रश्नसुद्धा आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतात आणि त्या दृष्टीने आपल्याला थोडक्यात तयारी करणं गरजेचं आहे. वारंवार काही शब्द हे आलेले असतात, ते शब्द पुन्हा पुन्हा प्रत्येक परीक्षेत येत असतात. ते शब्द आपण थोडक्यात समजून घेऊया. अशुद्ध, शुद्ध, विद्यार्थिनी या दोघं शब्दांमध्ये आपण फरक जर समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की विद्यार्थिनी हा शब्द अशुद्ध आहे पहिला, आणि दुसरा जो विद्यार्थिनी ज्याला दुसरी विलांटी आपण म्हणतो तो थीवर असलेली विलांटी हा शुद्ध आहे. नियमित या शब्दामध्ये सुद्धा पहिला अशुद्ध आहे आणि दुसरा नियमित हा शुद्ध आहे. त्वरित पहिला अशुद्ध आहे, दुसरा शुद्ध शब्द आहे. निश्चिती हा शब्दसुद्धा आपण बघूया. स्वतंत्रता, स्वातंत्र्य असा शब्द आहे. सर्वात जास्त चुकणारा किंवा बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये आशीर्वाद हा शब्द येत असतो. शुद्ध शब्द आपण आशीर्वाद समजून घ्या. कृष्ण हा शब्द आहे. TETमध्ये योग्य शब्द काही विचारले जातात की योग्य शब्द निवडा.
विद्यार्थिनीमधला योग्य विद्यार्थिनी कोणता आहे तो शब्द आपल्याला निवडता आला पाहिजे. काही महत्त्वाचे प्रश्न आपण समजून घेऊया. यापूर्वीचे पण काही प्रश्न आपण बघूया आणि त्या दृष्टीने तयारी करूया. जसं सिंहासारखा शूर या अलंकाराला कोणती उपमा आहे, तर ते उपमा सिंहासारखी आहे म्हणून तो अलंकार उपमा अलंकार आहे. तो सिंह आहे, तर या ठिकाणी उपमेय आणि उपमान एक सारखंच असल्यामुळे रूपक हे अलंकार या ठिकाणी दिसतो. चंचल चपळ चिमणी अनुप्रास अलंकार, ज्ञानसागर अलंकार रूपक आहे. प्रश्न विचारण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, तर प्रश्नचिन्ह. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उद्गारचिन्ह. पूर्ण वाक्याच्या शेवटी कशा पद्धतीचं चिन्ह दिलेलं असतं, पूर्णविराम दिलेला असतो. तुझे नाव काय आहे, तर कोणतं चिन्ह असतं, प्रश्नचिन्ह आहे. वा किती सुंदर कोणते चिन्ह, तर उद्गारचिन्ह. विद्यार्थिनी योग्य की विद्यार्थिनी, तर योग्य शब्द. नियमित की नियमित, तो योग्य शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे. आशीर्वाद हा शब्द पण बऱ्याचदा येतो. कृष्ण सारखा शब्द आल्यास कोणता अलंकार होतो, तर उपमा. एकाच वर्णाची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. दोन गोष्टींमध्ये थेट एकरूपता असेल तर रूपक अलंकार होतो. स्वल्पविरामाचे चिन्ह कोणतं आहे, तर ते आपल्याला समजलं पाहिजे, तर ते दिलेलं आहे. अवतरण चिन्ह, पूर्णविरामाचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला माहिती पूर्णविराम आपण देत असतो. सराव प्रश्न काही आपण समजून घेऊया. तो सिंहासारखा शूर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे, तर या ठिकाणी उपमा अलंकार आहे. ती चंद्रासारखी सुंदर आहे, तर उपमा अलंकार आहे. तो सिंह आहे, अलंकार कोणता, तर रूपक अलंकार आहे. माझा मित्र ज्ञानसागर आहे, तर रूपक अलंकार आहे. चंचल चपळ चिमणी अलंकार कोणता, तर अनुप्रास अलंकार. गगन घनघोर गडगडले या ठिकाणी अलंकार कोणता, तर अनुप्रास अलंकार आहे. सारखा, प्रमाणे, जसा तसा हे जर शब्द आले तर कोणता अलंकार तयार होतो, तर उपमा अलंकार तयार होतो. उपमेय आणि उपमान यांच्या जेव्हा थेट एकरूपता दाखवली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो, तर रूपक अलंकार होतो. एकाच वर्णाची पुनरावृत्ती होणारा अलंकार कोणता, तर अनुप्रास अलंकार. तिचे मुख चंद्र आहे, तर या ठिकाणी रूपक अलंकार आहे. विरामचिन्हाचे पण काही आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्न विचारण्यासाठी कोणतं चिन्ह, आश्चर्य, आनंद, दुःख व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह. पूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. यादीतील वेगळे शब्द करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, स्वल्पविराम. तुझे नाव काय आहे, यातील प्रश्नार्थक चिन्ह आहे. वा किती सुंदर दृश्य आहे, या ठिकाणी उद्गार चिन्ह आहे. राम सीता लक्ष्मण आले यामध्ये कोणतं चिन्ह आहे, तर ते स्वल्पविराम आहे. दोन वाक्यांमध्ये कमी थांबा दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं, तर अर्धविराम दाखवला जातो. थेट संवाद दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, तर अवतरण चिन्ह वापरतात. आई म्हणाली लवकर ये, येथे कोणते विशेष विरामचिन्ह वापरलेले आहे, तर अवतरण चिन्ह वापरलेले आहे. काही शुद्ध लेखनाचे काही शब्द पण आपण समजून घ्या. विद्यार्थिनी योग्य पद्धतीने समजून घ्या. नियमित, त्वरित, आशीर्वाद, कृष्ण, नंतर स्वातंत्र्य, निश्चित, गरिबी, योग्य शब्द अध्यापन, योग्य शब्द परीक्षा. नंतर यासाठी महत्त्वपूर्ण टिप पण समजून घ्या की उपमा, रूपक, अनुप्रास हे सर्वाधिक विचारले जाणारे अलंकार आहेत. प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह हमखास विचारलं जातं. शुद्ध लेखनामध्ये विद्यार्थिनी, नियमित, त्वरित, आशीर्वाद सारखे शब्द वारंवार विचारले जातात. याच्यावरचे काही प्रश्नसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मागचे काही दाखवलेले आहेत, त्याच्यावर पण आपण थोडंसं बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पुस्तकांमध्ये वेगळे या तिन्ही प्रकारचे महत्त्वपूर्ण घटकांवर प्रश्न असतील त्याचा थोडा सराव करा. आज आपण अलंकारमध्ये महत्त्वपूर्ण अलंकार बघितलेत, विरामचिन्हे बघितलीत, शुद्धलेखन कसं शब्द असावा ते पाहिलं. तर अशा पद्धतीने आपण आजचा या सविस्तर अभ्यास केला. पुढील भागामध्ये सर्वात जास्त गुण मिळवून देणारा जो घटक आहे त्याच्यामध्ये गद्य आकलन आणि पद्य आकलन, म्हणजे एक उतारावरून प्रश्न उत्तरे आणि कवितेवरून प्रश्न उत्तरे विचारले जातात. हा महत्त्वपूर्ण घटक आपण घेणार आहोत. सर्वात जास्त गुण म्हणजे 6 ते 8 गुण मिळवून देणारा घटक पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यासाठी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये निश्चित पहा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो, CETच्या परीक्षेसाठी अतिशय कमी कालावधी आहे आणि या 10 दिवसामध्ये आपल्याला TET जर उत्तीर्ण व्हायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागेल. मी या माझ्या शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर मागील वर्षातसुद्धा आणि यावर्षीसुद्धा बरेचसे TETच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत. आपण सर्व व्हिडिओ पहा, निश्चितच आपण उत्तीर्ण होणार. थोडंसं तयारी करा, सराव करा आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपल्या जवळच्या मित्रांसोबत या विषयांवर थोडी चर्चा पण करा.
आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.